खूपच अप्रतिम. जो मारला मी याला खातोस काय तू तात्यानू हे बघा 5 रुपयात मजा होय 5 रुपयात मजा आणि आयुष्यभराची सजा काय हो तात्या असं काय म्हणता वासाड्या गाव बघ सजलंय प्लास्टिकच्या पिशव्यांनी आता रस्त्यावर डांबर कमीच प्लास्टिक जास्त दिसतंय कळतंय काय जरा तुला तात्यानू हे बाकी खरं आहे मग समधीकडे नुसत्या रंगीबेरंगी पिशव्या पहिली जशी शेतात फुलं दिसायची ना अगदी तशी होय ग अरे रम्या मेल्या फुलं तरी खाई खाली भेटतात ती पण तरी प्लॅस्टिक येतात आता होय रे आता आपल्या घरातच बघ ना देवाच्या फोटोला हार पण झाला प्लास्टिकचाच असं जर चालू राहिलं तर थोड्या दिवसात देव पण प्लास्टिकचं होतील हो आता उद्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आहे काही ठिकाणी फायबरच्या आहे आणि जर लोकांना हलक्या वाटल्या तर प्लास्टिकच्या पण होतील मग अरे पण हा सगळं केला कोणी आपण आता सगळीकडे प्लॅस्टिक बाजारात नदीत रस्त्यावर गेलं सगळीकडेच पण आता पाला कमी आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या जास्त खातात हे काय नाही प्लॅस्टिक बंद करावं होय होय अरे पण प्लॅस्टिक गरजेची गोष्ट आहे प्लॅस्टिक मुळेच तर आपण पावसात भिजत नाही ना रेनकोट प्लॅस्टिकचाच असतो ना फक्त हेच नव्हं चायचं कप दुकानदाराच्या पिशव्या पत्रावल्या जेवणाचं डबं बाटल्या सामना प्लॅस्टिकचा मग प्लॅस्टिक शिवाय जगायचं कसं अरे थंड्याच्या बाटल्या पाण्याच्या बाटल्या औषधाच्या बाटल्या एवढंच नवं दारूच्या बाटल्या सगळं प्लास्टिकचं आहे मेलं पितात आणि फेकतात लोकांच्या शेतातनी अरे या समजामुळं लोकांची शेतं खराब होत आहेत आणि ती वाचायचं आणि पावसात नाही तर नदीत बाटले पेवत आल्या की नदी पण खराब होते अरे बाबा तुला माहिती आहे हल्लीच्या मेल्या झोप पोराची नाव काय पेवता पण येत नाही तर पेवतात आपल्या बाटल्या काय पिवशील नदीत उडी मारली की प्लॅस्टिकची पिशवी हातात येते नाही तर बाटली तरी हातात येते तुम्ही समजत केला ना कोणी आपणच ना ही बघ ही म्हातारी बघ काय काय म्हातारे काय काय तुला प्लास्टिक पिशवी वापरतेस किती याला सांगायचं तुला अहो तात्यानू मी काय घरात बनवतोय होय दुकानदारच देतात तीच वापरतोय म्हातारे तुझ्याकडे कापडाची पिशवी नाही काय आता ही पिशवी तू कुठं तरी टाकणार मग ती गुरांनी खाल्ल्यानी नाहीतर मग पाण्यातल्या माशांनी खाल्ल्यानी मरतील ना बिचारी सगळी माझा ऐकता वाईट विद्या सांगतं कापडाची पिशवी कुदायला 5 वर्ष लाकूड कुदायला 10 ते 15 वर्ष नोकरी कागद कुदायला 1 वर्ष प्लॅस्टिकची पिशवी कुदायला 10 लाख वर्ष आणि थर्मोकोल कुदायला पोहोचायला नाही तेवढी वर्ष लागतात काय पण काय रो हा विज्ञान कोणाचा पोरगा अंता तुला काय घेतला आणि कोणाचा पोरगा नाही विज्ञान विज्ञान म्हणजे शास्त्र असं होय माझ्या बापाला पण सगळी शास्त्र माहित होती घरात आम्ही सगळी पाळायचो हे कधी बोललेला नाही मला माझा बापूस हे शास्त्र म्हणजे सायन्स आता हे जणलं काय तर सायन्स म्हणजे काय हे बघ सायन्स म्हणजे शास्त्र शास्त्र म्हणजे विज्ञान विज्ञान म्हणजे अगे तू काम कर ना वर गेल्यावरच्या बापचालाच विचार ना हे सगळं समजाय ना चालत जायला लागतं हे तर सांगितलं ना तुझ्या बापचा तुला ओ गुरुजी वय जरा इकडे येता काय हो काय होतात त्या या म्हातारीला समजावा जरा तिला किती वेळा सांगितलं ही प्लास्टिकची पिशवी वापरत जाऊ नकोस म्हणून तरी ती वापरते अहो फक्त आजीबाईंना सांगायला हवं असं नाही ना आपल्या प्रत्येकाला आपापल्या सवयी बदलायला हव्यात म्हणजे काय म्हणायचं काय गुरुजी तुम्हाला मांडू कालचीच गोष्ट बघा त्या कालच्या वाडीतल्या श्याम्या कोलसकरांची किंमत होती हो बिचारी आठवड्याबद्दल खायना काय पिना आणि दूध पण देईना तिला सरणार झाला असेल मग त्यात काय एवढं जिभेला भात मारताना हाला पोराची अजून तुम्ही गावठी काय करताय का गावात जनावरांचे डॉक्टर आहे ना त्याच्याकडे तिची ट्रीटमेंट चालू होती पण मेली म्हणून पोस्टमॉर्टम केलेलं अगे बाय म्हशीस कशा पोस्टात लिहिलं पोस्टमॉर्टम तर तिच्या पोटात एक सिमेंटची गोल भरेल एवढं प्लॅस्टिक निघालं
जवळजवळ 20-25 किलो असेल. काय सांगताव काय मास्तर? मिळली काय होती? ना किती आहे मी आला हे सगळं रामायण त्याला विचार हे सगळं रामायण त्याला विचार रावण मेला काय हा वतने तुला असं लक्ष द्या मोबाईलकडे कोण काय बोलते ते तुझं लक्ष आहे मी आम्हाला उगाच परस्पर विचार करतोय तुझी शाळेत काम जाऊ द्या. अहो पक्षी काय आता हे पक्षी सुद्धा प्लॅस्टिक खाऊन मरत आहेत. काय काय सांगतो काय मास्तर तुम्ही पक्षी प्लॅस्टिक खातात? नाही हो, त्या दिवशी शाळेच्या मैदानात चिमणी मरून पडली होती. त्या गणनेच तिला उठून आणणार आणि कुतूहल म्हणून आम्ही सर्व शिक्षकांनी तिची चिरफाड केली तर तिच्या पोटातून तांदूळ निघाले. आईला तांदूळ खाऊन चिमणी मेली. अरे पांडू ते लॅब मध्ये चेक केले तर ते प्लॅस्टिकचे निघाले. काय तांदूळ प्लॅस्टिकचे असतात? होय तर. अरे आम्ही तर वलकायचं कसं मग? तात्या तुम्हाला माहिती नाही नाही. अहो साधी गोष्ट आहे पाण्यात टाकून वर तरंगलं ना तर ते नसते प्लॅस्टिकचं कसं काय? आपण शालेय पोषणाच्या आलेल्या वाटेले पाण्यात टाकून आणलं काय केलं चावतच नव्हतं ताट पडत नाही पण काय वाटत नाही चावलं काय हो मास्तर शालेय पोषणाकडे लक्ष नाही वाटत तुमचं? हो तात्या तक्रार केलेली आहे. सुधारणा लवकरच होईल. असं होय? बघताय ना पशु पक्षी काय आता आपण माणसं पण या प्लॅस्टिकचे शिकार आहोत. होय तर काय प्लॅस्टिकचं तांदूळ खांगायचा काय होतंय आजी खाण्यातनं प्लॅस्टिक पोटात जातंयच पण जसे की कुरकुरांबद्दल बोललं जातं. काय मिळालं झोप कुरकुरा का? म्हणजे जर कोबीची भाजी पण प्लॅस्टिकची आली होती असं म्हणतात. त्या प्लॅस्टिक वापरामुळे आपण माणसं मरणार आहोत. गुरुजी हे काय पण हा प्लॅस्टिक वापरून माणसं कशी काय मरती? सगळी म्हणतात तशी अरे मेल्या तर सावटे जाणाऱ्या बघ मेला कॅन्सर होऊन अरे काय सांगतोस? निर्व्यसनी पोरतो त्याला कसं काय झाला कॅन्सर? अहो मग कॅन्सर होऊन मेला ना प्लॅस्टिक वापरून मेला काय म्हणता? मग अरे पांडू प्लॅस्टिक वापरल्यामुळे तो मेला. तो नरे आहे ना त्याच्या घरातले सगळे लोक नोकरी धंद्याच्या निमित्तानं मुंबईला. काय ते विचार गुरुजी आम्हाला माहिती आहे फक्त त्या प्लॅस्टिक वापरून मेला कसं ते सांगा. अरे पांडू मला बोलायला देशील तर सांगेन ना. घरी एकटा सकाळचा चहा दुपारचा चहा संध्याकाळचा चहा हॉटेलात यायची पिशवीतून आणि जेवण बनवायला नको म्हणून हॉटेलातनं जेवण मागवायचा. हॉटेलवाले काय करायचे गरम गरम जेवण भरायचे प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये. त्या गरम चहामुळं आणि जेवणामुळं सगळे प्लॅस्टिकचे गुणधर्म जायचे पोटात झाला कॅन्सर. गुरुजी तुम्ही काय पण काय सांगता अरे रम्या हेही सांगत नाहीये डॉक्टरचा रिपोर्ट सांगतो. असं आहे वय आपण प्लॅस्टिक खातोय की वापरतो? ते प्लॅस्टिकचा राक्षसच आपल्याला खातोय हेच काही नेमकी कळत नाही आहे. बघा ना शेतात प्लॅस्टिकच्या बाटल्या नदी वाळा प्लॅस्टिकच प्लॅस्टिक अहो गटारात प्लॅस्टिक मग तिथं गाड्या नद्या आणि उन्हात महाग आठवतं ना सगळ्यांना 2005 मुंबई महाग अहो नदीच्या उद्रेकानं मुंबई आजादी होती मुंबई पाण्याखाली. महिना दोन मित्रांचा काळा दिवस सुमारे 1000पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता. हजारो लोक बेघर झालं होतं. आठवलं तरी अंगावर काटा येतो पण हा झाला कशामुळे प्लॅस्टिक उडत ना गटार तुंबली होती मग पाणी बाहेर कसं जाईल? मग गुरुजी आपण एक काम केलं तर प्रत्येकानं आपापल्या घरातच प्लॅस्टिक घालायचं पैशांकडच नाही होणार. चालतो नंतर पण आधी वापर देते काय? अरे पांडू प्लॅस्टिकचे अन्न पण चुकीचं आहे. त्याचे दर अजून परिणाम होतात. गुरुजी जाळल्यावर नाही कपडच होईल ना त्याच्याने कसला घातक परिणाम. अरे राम्या आपण जे प्लॅस्टिक जाळतो ना त्याच्यामुळे या पृथ्वीचं ग्लोबल वॉर्मिंग वाढतंय. काय गोल्डन वॉर्मिंग आजी ग्लोबल वॉर्मिंग नव्हे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे या पृथ्वीचं वाढतं तापमान उष्णता आणि गरमी. काय पण आहे गुरुजी प्लॅस्टिक वापरून पृथ्वीचं तापमान कसं वाढेल? अरे पांडू आपण जे प्लॅस्टिक जाळतो ना त्याच्या धुरातून कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे घातक वायू निघतात आणि यामुळे ओझोन वायूचा थर पातळ होतो आणि हा थर पातळ झाल्यामुळं या पृथ्वीचं तापमान वाढतं. गुरुजी हा थर नसला तर काय करण्याशिवाय काय हो? अरे रम्या हा थर नसला तर पृथ्वीचे तापमान वाढेल. कर्माला जर रोखलं नाही जर असलो तर हिमपर्वत पृथ्वी जलपुटी होईल तेव्हा ती पुढे नक्कीच होईल. काय 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 म्हणताव काय मी झोपुडी होईल का तिची असा प्लॅस्टिकचा वापर करून ते जाळत राहिलं ना तर ती वेळ लवकरच येईल. तू
तेव्हा असेल का माहित नाही पण येईल. आणि पावसातलं मेलीस तर लाकडाच्या खाली प्लास्टिकच जाळावं. आजकाल राखेल काही भेटत नाही. मला मारायचं काय? माझ्या बस आय 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 मेल्याच्या बाळांना जाऊन ठोकला तू काय लागली? थांबा आजी, कशाला म्हणताय? एकूण काय तर प्लॅस्टिक वाईट आहे, त्याचा वापर आपणच टाळायला हवा. आता आमच्या गण्या बघा, मी याला रोज सकाळी जाताना बघतो तर हा रस्त्यावरून प्लॅस्टिक गोळा करत असतो. चांगलं काम करतोस पोरा. असंच काम आपण करायला हवंय. मग आपण याचा संस्कार करावा. होय होय. लोक त्याच्याकडनं काहीतरी शिकतील नाही. मग अरे पण प्लॅस्टिक गोळा करून करतो काय ते विचार आधी. निघाला आपला सत्कार करायला. अरे हो गण्या, ते प्लॅस्टिक गोळा करून त्याचं करतो तरी काय? काय सांगू गुरुजी? तुम्ही प्लास्टिक पितच नाही. या प्रकारात पितच नाही. काय करतात? प्लास्टिकची पिशवी आहे. आपल्याला कधी कोणाला पेटवता दिसतं. बघा ऐकता ना, निघाला होता सत्कार करायला. म्हणजे झोनचा आणि स्वतःच्या फुसफुसांचं वाटूनच करताय. काय काय बोलत होता? झोनचा आणि स्वतःच्या फुसफुसांचं वाटूनच करताय. मेल्या दोन नाही ओदून ओदून आणि फुफ्फुसाचं राहिले फुफ्फुस. वय तस काय तर काय हाय काय तर. अरे मेल्या, त्या मोबाईल मधनं बाहेर येशील तर समजेल ना तुला. 24 तास आपल्या त्या मोबाईल मध्ये नुसता. नाहीतर काय? 24 तास आपल्या त्या कपड्यात घुसलेला असता. नाही काम नाही धंदा. प्लॅस्टिक वरनं माझ्या मोबाईलवर तुम्ही येऊ नका. त्या बघा ठेवला. परवा दरवाज गेलो होतो, मासा बाकड्या घरी टाकली, जड लाग. मला वाटलं लागला मासा. बाहेर वडी प्लॅस्टिकची पिशवी, बाहेर वडी प्लॅस्टिकची पिशवी. मग दिली घरी टाकून आलो घरी. हो ना, प्लॅस्टिकचा वापर इतका वाढलाय की सगळीकडे नुसतं प्लॅस्टिक. अहो काय सांगू, त्या दिवशी आम्ही जंगल प्रदर्शनासाठी गेलो होतो. पण आता विचारलं, अहो पण तिथे सुद्धा किती ठिकाणी बाटलीचं, प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या पण दिसल्या हो. काय जंगलात पण प्लॅस्टिक असल्यानं जंगलात नवी झाडं येणारच नाही. झाडाची बी जमिनीवर पडणारच नाही. याला काय पण झाडाची बी जमिनीवर पडणार नाही. मग ढगात जाय. त्याला तसं नाही रे, झाडाची बी जमिनीवर पडेल. पण हा प्लॅस्टिकचा आजकाल जर सगळ्या जमिनीवर झोपलेला असला मग बीला कोण बघा कुठं. अरे या प्लॅस्टिकचा राक्षस जमण्या झोपलेला हायच. पण हे बघ या झाडावर डोलतोय बघ, कसा डोलतोय बघ. होय रे, लोकं येतात आणि टोचतात अशी मोठ्या झाडावर. हो ना, झाडाचं झाडं राहिलं. आणि असं जर चालू राहिलं तर कधी तुमच्या घडीने उत्खनन केलं तर तिला प्लॅस्टिक शिवाय सापडणारच नाही. गुरुजी हे बाकी खरं आहे. आपल्या तालुक्यात माथान पर्यटन केंद्र झाले ना. हो तिथली स्थानिक लोक म्हणतात आमच्या गावात रस्ता नव्हता तर होता. आता लोक गाड्या घेऊन येतात, प्लॅस्टिकच्या पिशव्या बाटल्या टाकतात तिथं, जातात घाण करून. पण एकूण समजायला आपण माणसं जबाबदार आहे. बोलले कमानी करायचे त्याच्यासाठी तुमचा तरी एक पाईप पाहिजे. तुमचा आहे का तुमच्याकडे? काळा पाईप असतो. पण आपण असं सांगणार नाही, सर्व गावाच्या सेवेत अंगीकारलं पाहिजे आणि राहिलेलं प्लास्टिकचं रिसायकल केलं पाहिजे. बाई प्लॅस्टिकची सायकल बनवतात. सायकल नाही हो, रिसायकल. होय होय ते अभ्यास केला होती सायकलची. प्लॅस्टिकची सायकल मिळाला काय पण बोलील ना तू. हो पुनर्वापराने समस्या थोडीफार ठीक होऊ शकते. पण तुम्हाला माहिती आहे भारतातले 60% प्लॅस्टिक रिसायकल होते आणि जे बाकीचे 40% आहे ना ते तसंच राहून जातं. याचा उपाय म्हणून डॉक्टर रामगोपालन वासुदेवन ज्यांना आपण प्लॅस्टिक पिढ्या म्हणतो, त्यांनी या प्लॅस्टिकचा वापर करून रस्ता कसा बनवता येईल याचा सिद्धांत मांडला. जी प्लॅस्टिक पासून रस्ता पण बनवतात. पूर्ण प्लॅस्टिकचं नाही रे पांडू. प्लॅस्टिक जांभळात मिसळून त्याचा वापर केला जातो आणि रस्ता बनवला जातो. आपल्या भारतात हे यंत्र वापरून तामिळनाडू, उत्तराखंड, मध्य प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये रस्ता बनवला गेला आहे. रस्ताच नाही, आता मोठमोठ्या बिल्डिंग मध्ये पण प्लॅस्टिकचा वापर होत आहे. मोठमोठ्या बिल्डिंगची छत बांधण्यासाठी प्लॅस्टिकचा बॉलचा वापर करतात. अरे प्लॅस्टिक हलकं किती असतं, अशाने छत बसवायची. मेल्या हलका असतं म्हणून त्यासाठी वापरलं हो जातं. ना. त्यामुळं बिल्डिंगला लागणारा कॉन्क्रीट वाचते आणि बांधकाम पण मजबूत. भारीच आहे हे बघा. सरकार काय प्लॅस्टिकच्या पिशव्या बंद करणार नाही आणि त्याच्या फॅक्टऱ्या पण काय बंद करणार नाही.
म्हणून दुकानदार भाजीवाले मच्छीवाले वापरतात प्लास्टिक आणि फेकून देतात. हे काय नाही, यावर कडक नियम झाले पाहिजेत. मग अहो तात्यानू तर होती तेव्हा होती. आता काय करायचं तुम्हाला? ही बघा, ही प्लास्टिकची पिशवी टाकली. नाही वापरणार आजपासून. म्हातारे टाकली असती उचल आधी चल, त्या चावडीवर घाण करतेस. नाही बाय, उचलती. आजपासून मी कापडाचीच पिशवी वापरणार. होय होय, कापडाची शिशू वापरते. ठरलं. आजपासून आपण सर्वांनी कापडाची पिशवी वापरायची. प्लास्टिकची पिशवी कुणी वापरणार नाही हा. पण हे आपणच करून भागणार नाही, सर्व गावाने सुरुवात करता पाहिजे. त्यासाठी ना सरपंचांना ग्रामसभा घ्यायला लागूया आणि आपल्या नव्या पर्वाची सुरुवात आपल्या घरापासून, आपल्या वाडीपासून आणि आपल्या गावापासून सुरू करू. चला तर मग हे प्लास्टिकच्या विरुद्ध जनजागृती करण्यासाठी एक गीत सादर करूया. बाई गीत सादर करताय? रम्या रम्याला जो रम्या काय का तुझ्या ढोलकी आणले पटकन. जातो पटकन आ. बाई हे तेच गाणं का ते तुम्ही तेव्हाच तर केलं होता? हो, तेच झालं. चला मी पण तुम्हाला साथ देते. नात्या हा ठीक आहे. बरं झालं लवकर आणते. तिकडे गेला मोबाईल घेऊन तिकडे बसायचं. बाई आता पटकन चालू करा. ते प्लास्टिक ते प्लास्टिक जीवनले आहे प्लास्टिक ते प्लास्टिक ते प्लास्टिक जीवनले आहे प्लास्टिक ते प्लास्टिक ते प्लास्टिक जीवनले आहे प्लास्टिक ते प्लास्टिक ते प्लास्टिक जीवनले आहे प्लास्टिक. अरे प्लास्टिक एक राक्षस पर्यावरणाचा तो भक्षक. प्लास्टिक एक राक्षस पर्यावरणाचा तो भक्षक. अरे प्लास्टिक एक राक्षस
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.